आणि आता विदर्भाचा कल नेमका काय याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार मंगेश इंदा पवार आपल्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडले गेले आहेत। नमस्कार, जनादेश कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। विदर्भामध्ये 62 पैकी नमस्कार। तब्बल 35 जागांवरती काँग्रेस आणि भाजपामध्ये थेट लढत होती। या लढतीमध्ये कोण बाजी मारतील, काय काय चित्र आहे? परिस्थिती फार बिकट आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण की ज्या पद्धतीने आज विदर्भामध्ये मतदान झालंय आणि ज्या पद्धतीने मतदानाच्या वेळा जो काही राडा झाला विदर्भातल्या अनेक ठिकाणी, विशेषतः नागपूर शहरामध्ये अजूनही होतो आहे। म्हणजे अगदी मध्य नागपूरची जी जागा आहे तिथे आता इतका प्रचंड तणाव आहे की पोलीस सुद्धा आता डिप्लॉय केलेले आहेत। कोणत्या एका उमेदवाराने म्हणजे अलिगेशन्स असे आहेत की काँग्रेसच्या उमेदवारांनी एका वोटिंग मशीनच्या व्हॅनवर अटॅक केला आणि पूर्ण तिथे तणावाची परिस्थिती आहे। हीच परिस्थिती थोडीफार अमरावतीकडे आहे, काही भागात गडचिरोलीच्या भागात काही प्रमाणात थोडंफार तणावाची स्थिती आहे, भंडारामध्ये पण अशीच परिस्थिती आहे। म्हणजे हे जी आता जे इलेक्शन आहे, जे 35 जागा तुम्ही म्हटलात, 35 नाही एकूण 36 जागांवर नेक टू नेक, आय टू आय ज्याला आपण म्हणतो की फाईट सुरू आहे, ही आता अस्तित्वाची लढाई आहे। 2014चे इलेक्शन संपूर्णतः स्वेप केलं होतं भाजपनी। त्याच्यानंतर 2019च्या इलेक्शन्समध्ये भाजपला धोबीपछाड दिला काँग्रेसने। आता ही जी लढाई आहे 2001 आपण 24च्या लढाईला आपण बघतोय, ज्याच्यावर लोकसभेच्या इलेक्शनचा प्रचंड मोठा प्रभाव ज्याला म्हणू की परिणाम आहे, ही भाजप करता अस्तित्वाची लढाई आहे। जर मुंबईची सत्ता त्यांना काबीज करायची असेल तर आज जे विदर्भातल्या 47 जागांवर ते लढा देत आहेत त्यातला किमान 40 जागा त्यांना जिंकाव्या लागतील, इतकी ती प्रतिष्ठेची झाली अशी म्हणावं लागेल। पूर्व आणि पश्चिम विदर्भ आपण नेहमीच डिवाइड करून चर्चा करत आलो आहे, तर पूर्व विदर्भातल्या 32 जागा आणि पश्चिम विदर्भातल्या 30 जागा, या 62 जागांचं अगदी ज्याला आपण म्हणू की मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे। स्वतः अमित शहा इथे येऊन गेलेत, कैलाश विजयवर्गीय जे ज्येष्ठ नेते आहेत भाजपचे, ते स्वतः नागपूर जिल्ह्याच्या 12 जागांचं पूर्ण ज्याला आपण म्हणू की प्लॅनिंग करायला बसले आहेत। एक एक केंद्रीय मंत्र्याला एक एक जिल्हा, एक एक विभाग वाटून देण्याचं इतकं प्लॅनिंग चालू आहे। या जागा जिंकणं महायुतीला अत्यंत आवश्यक आहे। महायुतीचा आकडा जर विदर्भात कमी झाला, याचे सगळे परिणाम तुम्हाला मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या ठिकाणी जाणवतील। म्हणजे आज जे एक्झिट पोलचं मी आता थोडंसं ऐकलंय, एक्झिट पोलचे आकडे हे जे आता दाखवत आहेत, याचा सगळा भर हा विदर्भात, कारण की विदर्भातनं काँग्रेस उभी राहते, विदर्भातनच सत्तेचा मार्ग जातो आणि विदर्भातनच तुमचं लिडरशिप उभी राहते। म्हणजे आज काँग्रेसकडे जर पण आपण मंगेश, बघितलं